नमस्कार मंडळी. कष्टानं दमलेल्या शरीराला आणि दुःखानं कोमेजलेल्या मनाला प्रफुल्लित करण्यासाठी घेऊन आलोय हास्य संजीवनी, अर्थात तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. मंडळी, या आठवड्यात हास्य खुर्दचे इनामदार आहेत प्रभाकर मोरे आणि सुहास परांजपे. आणि हास्य बुद्रुकने आपल्या गावच्या इनामदार पदाचा मान दिलाय प्रसाद खांडेकर आणि अंशुमन विचारे यांना. चला तर मंडळी, जाणून घेऊया इनामदारांच्या नेतृत्वाखाली कुठलं गाव खाऊन जातंय भाव आणि कोणाला मिळतेय कॉमेडीची जहागीरदारी. त्यासाठी सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. मंडळी, एक बुजुर्ग कोरिओग्राफर आजच्या आघाडीच्या नटाचा डान्स कोरिओग्राफ करण्यासाठी आलेत. बघूया त्याला त्यांच्याकडून काय शिकायला मिळतंय. तुमच्या समोर येत आहेत दोन स्लॅपस्टिक कॉमेडी स्टार्स, अर्थात शशिकांत केरकर आणि पंढरीनाथ कांबळे. ही दोस्ती तुटायची नाय, ही दोस्ती तुटायची नाय, ही दोस्ती तुटायची नाय. सर नमस्कार. नमस्कार सर, आज एक आनंदाची बातमी आहे. म्हणजे आज माझ्या फिल्मचं शूटिंग आणि माझी पहिलीच फिल्म आहे. ओहो. मला पहिल्यांदाच असं कास्ट केलं आणि हिरोसाठी कास्ट केलं मागो. आणि सर म्हणजे फिल्मचं नाव काय माहिती आहे? प्रीत तुझी म्हणजे पार्ट 2. विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू सर, थँक्यू. आणि सर तुम्हाला प्रश्न पडला असेल की म्हणजे मी असा नसून पण सुद्धा मला कसं काही कास्ट केलं असेल, तर तुम्हाला आनंद होईल सर. मी तुम्हाला फॉलो करतो सर. आणि सर आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे ना, ह्या फिल्ममध्ये माझ्यावर एकट्यावर ना असं सोलो सॉन्ग शूट होणार आहे. आणि सोलो एकट्यावरचं गाणं सर एकटाच माणूस गात असतो. हां, आणि सर म्हणजे हे गाणं कोरिओग्राफ करण्यासाठी म्हणजे इंडस्ट्रीतले सिनियर कोरिओग्राफर ज्यांनी तुम्हाला कोरिओग्राफ केलं होतं त्याच्यानंतर डायरेक्ट मला कोरिओग्राफ करतात. मध्ये कोण नाही, मध्ये कोण नाही, डायरेक्ट तुमच्यानंतर मी. ते आहेत आणि त्यांचं नाव काय माहिती आहे काय? नमक दावत. त्यांचं नाव ऐकल्यावर मी धावत आलो. आई सर, मी आता बोलते खरं पण मी खूप टेन्शन आलं आणि मला एक्सायटेड झालं. कधी पण येतील ते, मी रेडी राहतो तोपर्यंत. खबरदार माझे बूट चोरलेस तर. सर बूट नाही चोरत आहे, पाया पडतोय सर. असू दे जा. हिरोला बोललो. तिथे गेलो आणि लक्षात आलं मीच हिरो आहे सर. मीच आहे हिरो. तू हिरो आहे. हा सर. तू हिरो आहे. हा सर. चिल्ड्रन फिल्म करत नाही मी. प्रोड्युसरला सांगितलं होतं मी चिल्ड्रन फिल्म करत ऍक्शन असं मेकअप मन ऍक्शन. नाही सर, मी चिल्ड्रन्स फिल्म नाही करत आहे. ही चिल्ड्रन्स फिल्म नाहीये. अहो मी 32 वर्षांचा आहे. काय बोलतोय तुम्ही? कशाला लहान मुलांना हिरो म्हणून घ्यायचं? नाही. तुला माहित आहे आतापर्यंत कित्येक हिरोईन माझ्या हाताखालून गेलेले आहेत, माझ्याकडून डान्स शिकून गेलेले आहेत. म्हणजे ह्याला पण मी शिकवलं. ह्याला म्हणजे ते ना इथे गालात सुपारी ठेवतो अशी, असं नाचतो. कळलं. हा. ती स्टेप माझी ती अच्छा, तुमची स्टेप. ती. ह्याला पण शिकवलं मी. ह्याला शिकवलं ते आहे ना, ते तो असं वायफर हलवतो. ही स्टेप पण मी शिकवली. आणि ती पोरगी कसली नाचते पोरगी. तिचा नवरा नाही का ते अच्छा करून ते गोळ्यात देतो. ती पाड्या शिकवते, पाड्या. ती स्टेप पण माझी. एवढंच काय, यांना पण मी शिकवलं. अच्छा करायला. आणि त्यांनी केलं. त्यानंतरच त्यांना कळलं आपलं खरं करिअर डिरेक्शन मध्ये आहे म्हणून. सर क्या बात आहे सर. म्हणजे मला कळलं आता की तुम्ही किती मोठमोठ्या लोकांना तुमच्या तालावर नाचवलेलं आहे सर. वयोमानानुसार विसरायला होत. म्हणजे मला सगळं आठवतं. नेमकं मला ते हे आठवत नाही. इकडं आहे. हा का मारतो आपण? नाव मला आठवत नाही. त्यामुळे माझं होतो तो ते होतं ना ते लग्नात ते असं करतात. गोंधळ
गोंधळ होतं माझं. आता आपण ते सुरू करू. ते म्हणजे हे असतं ना, ते असं कोरिओग्राफी ओके कोरिओग्राफी आपण सुरू करू. तुम्हाला गाणं ऐकू हा हा, पण तू कोण? अरे मी हिरो बोललो ना सर तुम्हाला. विसरलो तुझ्यामुळे. माझ्यामुळे? हा तुझ्यामुळे तुझ्याकडे बघून मला हिरोचं फिलिंगच येत नाही. गाणं ऐकूया. हा गाणं ऐकूया, गाणं गाणं ऐकूया. काय गाणं कसं असेल? गाणं स्टेप बसवायचं मला. जिंदगी ही आहे भारी, करूया जगण्याशी यारी, धुंद झाल्या दिशाचारी, हुल्ला 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 हो. एक नंबर थुकरट गाणं आहे. एक नंबर थुकरट गाणं आहे. नाही सर असं म्हणू नका. माझ्या पहिल्याच फिल्मचं पहिलंच गाणं आहे सर. पडेल फिल्म पडणार तुझी. अरे असं पडेल गाण्यावर कोरिओग्राफी करायला मला बोलावतात. हे मला असो. तू हिरो. हा तुम्ही विसरू नका आता. विसरणार हा, नाही हिरो. ठीक आहे. ते हा. गाण्याची स्टेप बसवायची हा, आपल्याला. चला, सांगा. गाणं उत्तम आहे. गाणं उत्तम आहे. भावना पण उत्तम आहे. ते विरहरस हवा. कसं असतं की शब्दाला धरून स्टेप बसवायचे असतात. बरोबर शब्द मी तसा शब्दाला धरून स्टेप बसवतो. की सुंदर गाणं आहे तुमचं. ते गाणं ते मस्त गाणं आहे ते. विसरू नको श्रीरामा मला. नाही हे गाणं नाहीये. आपलं गाणं वेगळं आहे. म्हणजे जिंदगी ही आहे भारी असं गाणं ते फालतू गाणं आहे. जिंदगी ही आहे भारी. ठीक आहे. आता गाण्यात भावार्थ खूप आहे. हा. भावार्थ खूप. काय ओळख काय म्हणालीस तू? जिंदगी ही आहे भारी. जिंदगी ही आहे भारी. याच्यावर स्टेप बघ. हा. जिंदगी ही आहे भारी. पुढचा का पुढचा? हा करूया जगण्याशी यारी. करूया जगण्याशी यारी. म्हणजे असं करूया जगण्याशी यारी. मस्त 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 हे मस्त केलंस तू. धुंद झाल्या दिशा चारी. धुंद झाले दिशा चारीला मस्त स्टेप डोक्यात माझ्या बघा. त्याचं कसं असं उभं राहायचं आणि अशी जीभ हलवायची. हो मान आहे ती सर. असं होतं माझं. ते वय झालं असं होतं. आता हे मान हलवायचे. हा आता हुल्ला हुल्ला हुला 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 हो. हुल्ला हुल्लाच्या वेळी काय करायचं की असं हात हलवायचा. पाय आहे तो. असं होतं माझं. ते वय झाल्यामुळे पाय हलवायचा. कळलं तुला? हा. तुला कळलं? अक्षय माईक लाव. तबला आणलास? काय तबला आणलास? तबला कशासाठी? तर गाण्याच्या रेकॉर्डिंगला तबला नको वाजवायला. हो गाण्याचं रेकॉर्डिंग नाही हो. गाण्याची कोरिओग्राफी करायची आहे. आता ज्या स्टेप सांगितल्यात ना ते मी तुम्हाला करून कर, दाखवतो. कर, हा कर. बघा एकदा. हा बघा म्हणजे जिंदगी ही आहे भारी. हा करूया जगण्याची यारी. धुंद झाल्या दिशा चारी. हुल्ला 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 हो. फालतू गाणं आहे. फालतू स्टेप बसवलायस तू. आता तुम्हीच सांगितलं ना. मी अशी फालतू स्टेप देऊ शकत नाही. आयुष्यात मी अशी फालतू स्टेप देऊ सर, शकत तुम्ही नाही. सांगितलं. तुझं लक्ष नाही आहे बाळा. तुझं लक्ष नाही. तू नीट लक्ष देऊन बघ ना. ते मी काय शिकवतो ते परत काय ओळख काय ती. जिंदगी ही आहे भारी. जिंदगी ही आहे भारी. हे बघ त्याची स्टेप अशी दाखवली तू तुला मी. जिंदगी ही आहे भारी. पुढे काय पुढे पुढे करूया जगण्याची यारी. करूया जगण्याची हात मिळव यारी. पुढे पुढे काय? धुंद झाल्या दिशा चारी. धुंद झालं ते ना. मला फिरता येत नाही तर तू फिरायचा. फिरून झाल्यानंतर दिशा चारीच्या वेळी असं करायचं. कळलं? आणि मग हुल्ला हुल्ला हा. हुल्ला हुल्लाच्या वेळी अशी मांडी हलवायची. ओहो अहो कंबर आहे ना ती. असं होतं माझं. असं होतं माझं. वय झालं ना माझं. हा ठीक आहे. करून दाखव करूया. पटकन. हा बघा. जिंदगी ही आहे भारी. करूया जगण्याशी यारी. धुंद झाल्या दिशा चारी. हुल्ला हुल्ला हुल्ला. फालतू स्टेप करतोय तू. अरे तुम्हीच सांगितलं ना आता. मी सांगितली नाही. अशी 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 फालतू स्टेप मी आयुष्यात कधी कोणाला सांगू शकत नाही. तू ना तुझा प्रॉब्लेम काय? तू ना नीट बघत नाही. नीट बघ. आणि मग मी तुला परत करून दाखवतो. पण मला तर वया मनाने मला जमत नाही. एक एक स्टेप तुला मी सारखे सारखे दाखवणार नाही. पण नीट लक्ष द्यायचं. ते काय शब्द जिंदगी ही आहे भारी. जिंदगी आहे बरी. जिंदगी ही आहे भारी. ही स्टेप कुठेतरी बघितली आहे. माहिती मला ही स्टेप. माहिती ती मला. गुरु माऊली आहे माझी ती.
हा तर ते लेस स्टेप बघितलीस तू हा, हा. नीट बघितले विसरणार हो, हो, नाही परत करून दाखवायची गरज आहे नाही, नाही नाही, करून दाखवायला लागणार तू विसरतो बाबा बघ काय जिंदगी आहे भारी ना हा जिंदगी ही आहे भारी बघा, कळलं हा, पुढे काय पुढे करूया जगण्याची यारी. करूया जगण्याची यार हा आता पुढे पुढे काय हा? धुंद झाल्या दिशा चारी. हा धुंद झालं ते धुंद झाल्याच्या वेळी असं गोल फिरायचं आणि 1 मिनिट हा धुंद झालं दिशा चारी हे काय आहे सर? अहो ह्या दिशा चारी झाल्या हे नाहीये दिशा 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 चारी. हे बा तू मला नको शिकवू दिशा आणि दिशा ना मी आतापर्यंत गाण्यांमध्ये एक्सपेरिमेंट करत आलेलो आहे म्हणजे ते हा होता ना ते जुनं गाणं झुक 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 आगीनं गाडी हा ते गावड्याने गायलं होतं. गावडेने गायलं मधूनच सुरू केलं होतं त्याने ते झुक 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 आगीनं गाडी त्या गाण्यावर मी सगळ्यांना असं झुकायला लावलं झुकायला लावलं तर अशी अशी स्टेप दिली होती अख्खं गाणं लो अँगलनं शूट केलं होतं मी माहिती आहे हे तर काहीच नाही बाबा हे तर काय तर ते ना तोफा 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 लाया 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 हे गाणं इव्हेंटमध्ये जेव्हा मी शूट करायला घेतलं तेव्हा मी 21 तोफा स्टेजवर लावल्या होत्या हो हो सर तोफा कशाला? तोफा कशाला म्हणजे कवीने गाण्यामध्ये ओळीमध्ये लिहिलंय की ना तोफा मग मी शब्दाचा मुवमेंट बसवतो स्टेप बसवतो 21 तोफा बसवलाय मी आणि त्या 21 तोफ्यांमधून नंतर ते काय लाया 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 ते 21 तोफ्यांमधून मी लाया उधळल्या लाया उधळल्या मी प्रेक्षकांच्या अंगावर लाया का उधळल्या? लावया नाही तर का मी फुटांना उधळणार लाया लिहिलं मी बघ मी ना शब्दाला धरून स्टेप बसवणार आहे हा ते उगाच ते त्यात उडवणार रे हो टाच नाही हे कंबर आहे हो सर असं नसतं. हलवणार मी ते हे नाही आहे ते काय ते कोरिओग्राफर नाही आहे मी हा. कळलं मला असं नसतं सर असं नसतं हा हे वेगळं असतं. वेगळं वेगळं आता तुम्हाला नको शिकव तुम्हाला नको शिकव तुझं ना शब्दांकडे लक्ष नाहीये आजकालची पोरं आजकालचे हिरो गाण्यांच्या बोलाकडे लक्ष देत नाही कसं असतं की शब्दांना धरून स्टेप बसवायचे असते बरोबर आहे तर स्टेप सुंदर शब्द तुझ्या गाण्यामध्ये हा इत्तफाक से ही जिंदगी इत्तफाकच्या वेळी काय करायचं इत्तफाक फाकवायचं आणि मग जिंदगी अशी दाखवायची सर इत्तफाक वगैरे काही नाही आहे आपल्या गाण्यामध्ये आपल्या गाण्यामध्ये जिंदगी जिंदगीपासून सुरू होते जिंदगी ही आहे भारी. गाणं बदललं मग आता 21 तोफांचं काय करायचं लायांचं काय करायचं मी गाणं काही बदललेलं नाहीये जिंदगी जिंदगी ही आहे भारी हे गाणं आहे आपलं. मग आता फायनली गाणं कुठलं ठरवलंस तू झुंजणार बंधन मी संसाराचे हे आहे का अहो नाही होत सर अहो असं काय करताय जिंदगी ही आहे भारी. तू कोण अहो या पिक्चरचा हिरो वाटत नाही रे तू हिरो तुम्ही पण कोरिओग्राफर कुठे वाटतं असं कुठे कोरिओग्राफर असतो काय स्वतः दिलेला स्टेप 2-2 मिनिटांनी बदलत बसतोय. आता काय करायचं मग गाणं लावूया आपण एकदा फायनल तुम्हाला गाणं ऐकवतो एकदा प्लीज गाणं ऐका नीट. हा चालेल चालेल ऐक खंडाळा घाटात ऐक. 2 वाहनांचा भीषण असा अपघात झालेला देवदर्शन अरे या गाण्याला चालत लावलेली नाही आहे नुसते शब्द टाकलेले आहे नुसत्या शब्दांवर मी कसं ते हे काय Choreography. कोरिओग्राफ करणार कसं मी चुकून बातम्या लागल्या. विकास हे विकास हो तुमचा विकास अजून आलेला नाहीये हा आलेला नाहीये तो अक्षय आहे कोण तो. अक्षय कोणाला नाही, नाही, घेऊन सर, आलाय ऐका, मी? चुकून बातम्यांचं- नाही ना बातम्यांचं कसं? माझं शब्द- ऐका. शब्दाला- झकास फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही दोघेही फार कडक नाचलात आणि दादा तू तर कमालच आहेस पण शशी तू खूप उत्तमरित्या बेरिंग पकडलंस यार मित्रा लई भारी कडक कडक खूप भारी झाला act. मजा आली सरपंच तुम्हाला कसा वाटला हा परफॉर्मन्स अरे स्टँडिंग ओवेशन आणि हे स्टँडिंग ओवेशन प्रीत तुझी माझीचा उल्लेख केला म्हणून नाही आय टेल यू फॅन्टॅस्टिक हिलेरियस ॲक्ट हिलेरियस आणि तुम्ही दोघांनी हिलॅरिटीचा कळस केला
आणि शशी यू आर फॅन्टॅस्टिक यार. Thank you, तुझ्या sir. एंट्रीपासून तू अँड पॅडी. मला आणखीन एक तुला सांगायचं आहे पॅडी, का हा आपला आजचा हा एपिसोड सुरू झाला तेव्हा सुद्धा तू एक सुंदर डान्स केलास. त्याला पण मला तुला स्पेशल दाद द्यायची आहे. सर, सर. कारण तू खरंच खूप सुंदर नाचलास. आणि हा तुझा ऍक्ट सुद्धा तू डान्सने सुरुवात केलीस आणि तू चक्क महेश कोठारेचं इमिटेशन केलंस. आय डोंट थिंक एनीबडी कॅन डू दॅट. कारण डान्स करता येते असं दर्शवणारा एकमेव ऍक्टर म्हणजे महेश कोठारे. काय कसं अरे तुला सांगतो, प्रीत तुझी माझी मध्ये 6 गाणी होती. 6 गाणी. बरं बरं. त्यातली 3 मला सोलो गाणी होती. यो पिक्चर लागलं शुक्रवारी, हा. रविवारपर्यंत 2 गाणी उडली होती ती. पिक्चर फास्ट करूया म्हणून सोमवारपर्यंत 3रंही गाणं गेलं होतं आणि गुरुवारी पिक्चरच गेला. तेव्हा प्रीत तुझी माझी पार्ट 2 करायच्या भानगडीत पडत होतो. ऑल द बेस्ट. वा, वा. डबल धमाका अँड डबल 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 धमाका. क्या बात है, क्या बात है, क्या बात है. डबल धमाका विथ बोनस. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा उत्साहात सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. मंडळी, पोलीस अधिकारी प्रसाद खांडेकरनं एका गुन्हेगाराची उलट तपासणी करण्याचं ठरवलंय. पण नेमकं त्यात एक गोड विघ्न आडवं आलंय. जाणून घेऊया ते गोड विघ्न काय आहे ते. तुमच्या समोर येत आहेत कल्याणची चुलबुल पांडे, शिवाली परब, ज्याच्या नावातच टॅलेंट आहे असा प्रसाद खांडेकर, आणि ज्यांच्या एंट्रीपासूनच विनोद सुरू होतो असे अरुण कदम. वा 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 वा. अरण्या, बऱ्या बोलाने सांग, चोरीत तुझा हात होता की नव्हता? साहेब तुम्हाला मी खरं सांगतोय, आवरूचा माझा हात तो माझ्या खिशात जात नाही, चोरीत कुठून आणू? तू असा नाही ऐकणार. तुला ना आता टायर मध्ये घालतो आणि चांगले चापकाचे फटकेच देतो. साहेब टायर वेगळा आणणार का तुमचाच वापरणार? तुमचाच म्हणजे पठार आहे तर तुझ्या तर ना आता तुझ्या कशाला ओरडतोस? मारलं का? अरण्या, सरळ सरळ बोला. सरळ सरळ. ते पण नीट बोलतायत ना. सरळ सरळला सरळ सरळ. आता नीट बोल ना, तुला बर्फाच्या लादीवर झोपवेन. साहेब चांगला बर्फी मनी खाल्ला तर मग बोलायचं ना मला. बर्फी तुला ना नागवा बर्फावर झोपवणार आणि तोच बर्फ तुला खायला घालतो की नाही बघ. ऐका ना साहेब. थोबाड बांध. थोबाड बांध. मी सांगतो ना तुम्हाला, ऐका ना माझं. आवाज बांध. अहो मी काय म्हणते, मार कान पडत. आवाज बंद बोललो ना. कोणतरी बोलता. सगळ्यांचा आवाज बंद. तू बोल. तुला सूट आहे, तू बोल. साहेब 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 हे सिनियर इन्स्पेक्टर आहेत. नाही, ही माझी गृहमंत्री बायको माझी. नमस्कार बहिणी, कशा आहात तुम्ही? बरी आहे. माय सेल्फ अरुण कदम. अरे, हो एक का? सेल्फी काढूया आपण. हो काढा ना काढा. एक मिनिट. अरे त्यांच्याच पण हाय बघा. ठेवा. थँक्यू. अरे काय बऱ्याच दिवसात भाऊजी तुम्ही आला नाही. अहो, काय तुम्ही पण घेऊन ये ना यांना घरी. येणारच आहे. म्हणा कांदा पोहे जाम आवडतं म्हणून थोडंसं तुम्ही द्या. अरे काय आरोपी येतो. हा. घरी आहे. तू डायरेक्ट पोलीस स्टेशन मध्ये कशाला आली आहे? आठवडाभर झाला माणसा पोलीस ठाण्यात ठाण म्हणून बसलायस. फोन करते उचलता येत नाही. किती फोन करायचा तुला? हा, ते सकाळपासून जरा चौकशी करत होतो म्हणून मोबाईल बंद ठेवला. पण तू पोलीस स्टेशन मध्ये का आलीस? अरे मावशी गेली? नाही मावशी खूप आजारी पडली म्हणून मी पण. तू जाते म्हणजे? मी चालले तिला बघायला. हा, मग काय हिला इकडे ग बाळा, हिला जरा सांभाळ. हा मी निघते. विशाखा, अगं वेळीस का इथे माझं चौकशी चालू अरे आहे. कमाल करतो. हॉस्पिटल मध्ये कसं घेऊन जाऊ तिला मी? अगं- सांभाळ तिला. अगं विशाखा- हे बघ, तिचा तिची परीक्षा आहे. अभ्यास घे. हा तिचा नीट अभ्यास घे. बरं पाडे येतात का? पाडे येतात.
जाडे ऐक ना काय? पाडे ऐक ना पण अभ्यास घे तिचा विशाखा ऐक बाळा, नीट विशाखा राहा. नीट अगं, राहा बाळा. इथं- चल, ए, मम्मा. हा, बाय. विशू अगं ती अरे गेली हा मी पण जातो कुठं आलाय तू कुठं चाललायस बस इकडे गप बस बाळ शिवा पप्ड चॉकलेट हा बाळा चॉकलेट आता इथे नाहीये बाहेरून आणावं लागेल नाही मला चॉकलेट आता हवंय बाळा एक डार्क चॉकलेट आहे पण ते देऊ शकत नाही आता हे पोलीस स्टेशन आहे ना बाळा मला नाही पाहिजे मला चॉकलेट हवंय ऐक ना मला चॉकलेट आता ऐक ना बा मला चॉकलेट हवंय. शिवा ऐक माझा शिवा मला चॉकलेट शिवा शिवा बेटा 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 तुला चॉकलेट हवंय आतलं मग हे घे थँक्यू अंकल युअर तो स्वीट Thank you. तो आरोपी आहे बॅड अंकल आहे तो बॅड अंकल फालतू करूया मी बॅड अंकल आहे का नो गुड अंकल मालू नको ना तू मालू तू बॅल पोहताय हे ए बेटा अगं अगं मी नाहीये बॅड हे अंकल बॅड अरे माझ्या पोरी नाही मारत मालू नको तू बाळा ऐक अंकल ना बॅड आहेत त्यांनी क्राईम केलाय क्राईम पण पप तूच बोला ना कोणाला मालू नये हा आता कोणतरी बोललंय मोठा माणूस की अहिंसा परवा धर्म अहिंसा परवा धर्म आणि आज काय सोमवार मारे कानपाडी अरे अहिंसा परम नको बाल नाही, नाही, तू नाही, मारलं ना नाही, आता नाही. तर मी मम्मीला कंप्लेंट करणार मग ती तुला शिक्षा करणार ऐक ना बेटा 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 मम्मी शिक्षा करते हा पप घाली आलं ना कामावर ना की मग मम्मी कान पकलायला लावते उतावता पण घालायला लावते जाऊ ना, मग काय जाऊ. ते? मग बेटा मम्मीला सांग यांना टायर मध्ये टाका बर्फाच्या लादीवर झोपा. ठेवलं मी नाही मारत हे बघ अंकलला सॉरी बोलतो पप्पा टोली बोल पप्पा अंकलला सॉरी बोलतो बोल. बस बोल सॉरी अंकल बोल बस हा, हा. बघितलं पप पप टोली बोले बात नाही नाही नुसतं चाली बोलून काही फायदा नाही उठा बशा करायला पाहिजे उठा बशा अरे नाही फालतूगिरी चालली हं माझी पप तुझा बत्या काल बेटा असं नाहीये तू मी उठा बत्या काल काल अरे बाळा मी पप इन्स्पेक्टर तुझा बत्या काल नाही तर करतो 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 उठा बत्या काल दोन अंकल गुड अंकल दोन वा जगात होत नाही ग पोलीस स्टेशन मध्ये चोर इन्स्पेक्टरला उठाभाषा काढायला लावतो आणि तोही काढतो असं कुठेच होत नाही ऐक ना माझं ऐक ना माझं बेटा मी काय बोलतो आता घोडा घोडा खेळूया आपण गोला गोला पप गोला गोला तुम्ही गोला चल घोडाव आता घोडाव माझी पोरगी बोलली ना घोडाव चल मी समजा मिनी जर झालो घोडा घोडा तर तुला घोडा घोडा नाही वाटणार कासव कासव वाटणार तू म्हणजे तुला जाडा घोडा पाहिजे का पुटका घोडा पाहिजे डाला गोला मोठा मग मोठा गोला मग सांग तुझ्या बापाला अरे नाही ही फालतूगिरी आहे पप गोला बाळा ऐक ना नाही नाही गोला बेटा असं घोडा मला डाला गोला पाहिजे हा जाला गोला गली गली आपण ऐक नाही ते मला गोला गोला ऐक ना, शिवा. मला गोला गोला हा हा होतो गोला होतो गोला आता हा होतोय बाबा घोडा घोडा होतोय हा गाला गाला तुगलुक गोला तुगलुक हा, पापा डाला बोले हा चालतोय बाबा बेटा बेटा अंकल कट्टी आहे तुझ्याशी मी चॉकलेट दिलं ना तुला मग મને घोड्यावर नाही बसायला देणार अरे नाही हा तुझ्या ना आता तू गेला घोडा घोडा उदलला उदलला मारा त्याला मारा नाही घोडा ना उदल हा बाय घोडा इथे औकात में लेने का बोलने का नहीं नाही 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 गोला बाळा घोड्याचे गुडघे गेले बाळा घोडा थकला घोडा थकला जाम मजा आली मजा आली ये गुड काका आता आपण
आपण हत्ती हत्ती खेळूया. पॉप हत्ती 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 नाही बाळा, आता हत्ती हत्ती घोडा घोडा सगळं बंद. हा? आता अभ्यास करायचा. चला पॉप अभ्यास करायचा. तू आणले तुझी उद्या परीक्षा आहे ना, मम्मी सांगून गेली आहे. पाढे झाले पाठ? पाढे झाले का पाठ? बोल बेचा पाडा बोल. चल शिवाली बेचा पाडा बोल. बे के. बे व्हेरी गुड. बे दुणे. बेदुने ए शिवाली तुला बेदुणे येत नाही? अच्छा बेदुणे 4. हे बघ काउंट कर बाळा. 1 2 3 4 असं काउंट. असं 1 2 बाळा काउंट करायचा. आपण काकाला पण घेऊया. हा गुड काका ये गुड काका ये ये काका ये इकडे बस. काकाला पण आपण काउंटिंग मध्ये घेऊया. चलो रेडी. थँक्यू बाळा तू काउंट करा. हा थँक्यू. बे के बे. बे आता बे दुने. हा काउंट कर तू. हा एक हा. दोन किती? ताल बे दुने. ताल झालं पाठ? 1 2 3 4 नाही ताल झालं परत करूया आपण. व्हेरी गुड बा. बे के बे बे दुने. ताल बेत्रिक लिक नाही येत. चल आपण पाठ करूया. मी काय बोलतोय, गणिताचा अभ्यास पुढे जायला आपण नंतर करू गणित. ठीक आहे. पॉप ठीक आहे बाळा, आपण गणिताचा अभ्यास नंतर करूया. बद आता इतिहासाचा अभ्यास करूया. इतिहास केजीतलं फरक येते ना, कुठे इतिहास बितिहास माहिती आहे. केजी मधला आहे ना, त्याला इतिहास आहेच ना. पण शिवा तुला इतिहासातल्या गोष्टी आवडतात ना? हो पॉप खूप आवडतात तेवढ्या आवडतात इंग्रजांची गोष्ट सांगू? इंग्रजांची. हा इंग्रज ज्यावेळी आपल्या इंडियन्सवर अत्याचार करायचे तर तो कसा करायचे? कथा आता समज मी इंग्रज आहे आणि हा इंडियन. नाही, मी इंग्रज आहे. मी इंग्रज नाही. हे तुझा बाबा इंडियन. पॉप इंडियन तू इंडियन हा ठीक आहे बाळा. यात. पप्पा इंडियन हा आणि हे इंग्रज. इंग्रज. तर इंग्रजना इंडियनना पकडायला यायचे. असं इंग्रज इंडियनला पकडायला यायचे आणि इंडियनच त्यांना पकडायचे आणि मारो इंग्रजांना मारो. इंग्रज 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 देश सोडून पळून चाललाय. इंग्रज देश सोडून पळून चाललाय. इंग्रज असेच पळायला जायचे पण इंडियन त्यांना सोडायचे ना आणि विचारायचे बोल संपलास की नाही? मला सांगतो, हा या इंग्रजाने बँड्रा वेस्ट मध्ये एका ज्वेलरच्या दुकानात ठरवलं टाकला. पप्पा या इंग्रजांनी कबूल केलेलं आहे. थांब थांब बेटा, काय? अजून बाकी आहे. इंग्रजांनी लुटीचा माल कुठे लपवला ते पण आपल्याला शोधून काढायचं ना. मारो सांगतो, या इंग्रजाने एका ठाण्याच्या इंग्रजाकडे यो माल लपवलेला आहे. काय नाव? सचिन गावडे इंग्रज. व्हेरी गुड. पप्पा यात बस आता इकडे. इंग्रजांनी थकलं सांगितलं बाबा Yes! या शाबास पोरी. आज पहिल्यांदा जगात कुठल्या तरी मुलीने 3rd डिग्री दिली आहे. यात एक सेकंड. हा हॅलो. हा साहेब तो आरणा कबूल झालाय. बरं बरं ऐका ना, आता फक्त 4 दिवस सुट्टी घेऊ का? आठवड्यावर घरी गेलो नाही है ना. ओके थँक्यू. चल बाळा. आणि आरण्या लक्षात ठेव, गुन्हेगार किती अट्टल असला ना तरी पोलिसांसमोर त्यांचं काही नाही चालत. हा हो कांबळे, याचा जबाब लिहून घ्या. चला. पॉप तोगले वा जबरदस्त. तुमच्या या उलट तपासणीत आलेलं हे गोड विघ्न आम्हाला फार आवडले. सरपंच तुम्हाला कसा वाटला हा ऍक्ट? माइंड बॉगलिंग. शिवाली तू फॅन्टॅस्टिक आहे. यू आर टू गुड. लिझा मनाली, माय लिझा लिझा. मनाली. अँड प्रसाद, क्या यार, आय लव्ह यू प्रसाद. यू आर जस्ट टू गुड. म्हणजे असं ते ब्लँक फेस ठेवून जो परफॉर्मन्स देतो ना प्रसाद, आय थिंक दॅट्स वन ऑफ द बेस्ट फॉर्म्स ऑफ कॉमेडी यार. अँड ऑफकोर्स अरुण, you are inimitable. You three have given a fantastic performance. Mind blowing. Keep it up. Thank you. It's a double dhamaga. ये बात.
अँड बोनस. क्या बात है. डबल धमाक्या सहित बोनस. थँक्यू सो मच गाईज. थँक्यू. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा उत्साहात सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा. महाराष्ट्राची हास्य जत्रा. मंडळी, उन्हाळ्याच्या छोट्याशा सुट्टीत आपल्या छोट्याशा मुलाला मोठा ऍक्टर बनवण्यासाठी एक आई अभिनय कार्यशाळेत घेऊन गेली आहे. बघूया तिथे काय धमाल घडते. तुमच्या समोर येत आहेत एनर्जीचा फ्रेश झरा निमेश कुलकर्णी, सकस विनोदाची भरपेट मेजवानी देणारी हास्य अन्नपूर्णा विशाखा सुभेदार आणि प्रत्येक हास्य मेजवानीत हवं हवंसं वाटणारं चटकदार लोणचं निखिल बने. हॅलो, हाय, नमस्कार सर. हॅलो एव्हरीवन. माय सेल्फ निमेश कुलकर्णी, इंटर कॉलेजिएट एकांकिका स्पर्धांचा बेताज बादशाह. हा, नमस्कार. तुम्हाला सांगतो, इतकी मजा केली आहे मी सर. तुम्हाला सांगतो, तुम्ही आत्तापर्यंतच्या तुमच्या आयुष्यात जितक्या वेळा डॅमिट बोलला असाल ना, त्याच्यापेक्षा जास्त एकांकिका केल्या आहेत मी. खरं सांग, इतकी वर्ष एकांकिका करतोय मी. म्हणजे मी पहिली स्पर्धा जेव्हा केली होती, त्या एकांकिकेला जे परीक्षक होते ना, काही वर्षांपूर्वी त्यांची हाडं मोहेंजोदडोच्या उत्खननात सापडली. इतकी वर्ष एकांकिका करतोय मी सर. आणि हल्लीच मला एकांकिकांचा जीवन गौरव सुद्धा जाहीर झाला. आणि तो जीवन गौरव मला कोणाच्या हस्ते मिळाला? माझ्यापेक्षा फक्त 2 एकांकिका जास्त केलेला प्रसाद खांडेकरच्या हस्ते. आणि त्या क्षणी मी ठरवलं की यापेक्षा काही वाईट व्हायच्यात, आपण थांबूया. म्हणून मी लगेच थांबलो आणि निसर्ग नियमाप्रमाणे प्रत्येक अभिनेता काम मिळायचं बंद झाल्यावर जे करतो तेच करायचं मी ठरवलं आणि एक अभिनय प्रशिक्षण शिबिर सुरू केलं. निमेश कुलकर्णी ऍक्टिंग अकॅडमी. आता तुम्हाला माहितीये, सुट्ट्या लागल्यात मुलांना, उन्हाळी सुट्टी लागली, त्याच्यामुळे उन्हाळी शिबिरं देखील मी सुरू केली आहेत. आणि एक्सक्यूज मी. अरे बापरे, माझ्या उन्हाळी शिबिरात पहिल्याच दिवशी एवढी गर्दी. मोठा हॉल घ्यायला हवा होता मी. एक्सक्यूज मी. आता तुम्ही काय म्हणालात? गर्दी कुठे? मी एकटीच आले. गर्दी कुठे? नाही नाही, गर्दी नाही, मी एवढी दर्दी लोक पहिल्याच दिवशी असं म्हणालो. सो ब्रिलियंट यू आर. Yes. लगेच गचा द गेला. असं असं असं. ते निमिष कुलकर्णी कुठे आहेत? निमिष कुलकर्णी. निमिषचं माहित नाही. निमिष कुलकर्णी जर हवे असतील तर ते इथे आहेत. शो शेवटचा जो शो आहे ना, तो पोटफोड्या शो आहे. माहितीये तुम्हाला? तंगड तोड म्हटला त माहितीये तुम्हाला? तो मी उत्तम करते, बघायचंय? मी निमिष कुलकर्णी. आपण कोण? नमस्कार, मी विशाखा सुभेदार. अरे वा. ते उन्हाळी शिबिरासाठी आले. हा, पण तुमचा पत्ता चुकला. उन्हाळी मल्लखांब शिबिर बाजूच्या मैदानात आहे. हे बोट तुटलंय ना, तसं दुसरं बोट पण तोडून टाके ना. नाही, म्हणजे मी म्हणतोय की इथे अभिनयाचं शिबिर आहे. हा, मग मी त्याचसाठी आलीये. अरे बापरे, मॅडम आय एम सॉरी, पण आम्ही ना फक्त लहान मुलांसाठी उन्हाळी शिबिर ठेवलंय. ऍक्च्युली मी माझ्यासाठी नाही आले, मग? मी माझ्या मुलासाठी आले. अच्छा. त्याला ऍडमिशन घ्यायची इकडे तुमच्या उन्हाळी शिबिरात. मग बोलवा ना त्याला, तो कुठे आहे? बोलवते. हा. बबड्या, ए बबड्या, ये बाळा, झाली का कार पार्क? तो कार पार्क करतोय. हो, खेळण्यातली कार नाही का, त्याला सवय घरी आलं की कार पार्क करायची, बाहेर गेलं की कार पार्क करायची, मग 30 रुपये द्यायचे, टोलचं तिकीट घ्यायचं, सगळं तो करतो. निरीक्षण क्षमता चांगली आहे त्याची. अरे हा, अप्रतिम. तुम्हाला निरीक्षण. सांगतो, अभिनयात निरीक्षण इतकं काहीच महत्वाचं नाही. म्हणजे निरीक्षण खूप महत्वाचं असतं. मी जेव्हा पहिलं कॅरेक्टर केलं होतं बाबा, ना, ये रे, हे खूप बोलतायत. आलो आई, नाही, नाही, आलो हे- आलो आई हे आलो. खूप बोलतायत ते, तरी ऐकायला हवं ना. आला हळू हळू आले आल्यात पडलो. वेडा, ये हळू हळू अरे वा. बबड्या, ये बाळा. वा, वा. बबड्या, हे बघितलं का? कोड आहे इकडे बघ. हे बघितलं का? कोड आहे बुवा. काय? हे काका आहेत बुवा. हे तुला अभिनय शिकवणार आहेत बुवा. हे बघ, नाव सांग काका. नाही नाही, इकडे बाळा. आलो, किती गोल आहे तुमचं पोलग. काय नावताय तुझं? नावताय हा तोतल्या मला शिकवणार. ह्याच्यापेक्षा मी स्पष्ट बोलतो, पोटफोडे शो. हे असं बोलायचं? असं बोलतात काकांना? सॉरी म्हणताना असं नाही बोलायचं. वा गधड्या. आता आली त्यांच्यावर वेळ शिबिरं घ्यायची. हा, म्हणजे चांगलीच वेळ आहे ना, करेक्ट वेळ आहे. तुम्ही शिबिरं घेताय. तुम्ही नाही घेणार तर कोण घेणार सांगा बरं? बरोबर. हा, मग ए बबड्या, काकांना नाव सांग.
बने बने बाळा बने आडनाव असतं, नाव सांग. या नावामुळेच मी फेमस झालोय. अच्छा हो का? खऱ्या नावाने तर कोणीच ओळखत नाही. काय काय काही नाही काही नाही. काय करतोस काय रे तू? मी लोकांच्या पन्नास स्किट उचलतो. अरे काय हा? काही काय बोलतो काय बोलतोय हा? काय बोलतोय हा? अहो, तुम्ही तरी काय काय विचारता त्याला? माकडाच्या हातात कोलीत उगाच असं एवढे लहान मुलाला विचारता का काय करता तुम्ही? मग काहीतरी उगाच वेळेला नाही नाही तुम्ही सांगा. आय एम आम्ही सॉरी. सांगा. तुम्ही सांगा काय करतो अहो हा? काय म्हणजे भयंकर गुणी मुलगा आहे तुम्हाला सांगते. खूप हुशार आहे. काय 101 डायलॉग मारतो माहिती? हो? ए बच्चा, ते नाना पाटेकरचं कर ना. एक मच्छरवाला बोल ना. हो मॅडम हो हो एक मच्छर आदमी को तो डायलॉग अहो तो लहान आहे वय काय त्याचं? मग काय झालं? असू दे वय. या वयात सगळं कळलंच पाहिजे माणसाला. अहो. बोल ना डायलॉग बोल मला ना. बोलायचं बघा, आई. अहो तुम्हाला सांगते खूप हुशार आहे. मला ना याला चिल्ड आर्टिस्ट बनवायचंय. काय बनवायचं? चिल्ड आर्टिस्ट. शिल्ड आर्टिस्ट. हा. मॅडम ते चाइल्ड आर्टिस्ट असतं. हा हा तेच ते बालक लकार. काय? बालक लकार. बालक कलाकार असं असतं ते. बालक लाकार काय? बालक लाचार दिसतंय ते. त्याला बोलू द्या. 2-4 डायलॉग नंतर डायलॉग नसले ना रिॲक्शनची बोंब आहे त्याची. हे, असं काहीतरी करत बसतो. ऍक्च्युली काय आहे ना मला हे सगळं वर्कशॉप मध्ये घ्यावं लागणार. म्हणजे बाळा हे बघ रिॲक्शन देताना ना खूप विचार ऐक ना करतात. बाबडे हे खूप बोलतायत. हे ऐक ना हे करून दाखव ना तू. करून दाखव ना. नाही ना. ऍक्टिंग कर ना गधडे. मला कर ना. नाही करायचं. नाही, नाही कशी कर ना. नको ना तो dialogue म्हण ना, म्हण ना. नाही, नाही. तो जास्त सम्राट म्हटला dialogue म्हण ना. म्हण ना गधडे म्हण ना. मी लहान बोलायचंय. मी तुला शिकवलंय ना म्हण ना तो डायलॉग. म्हण ना. बघ बघ म्हणतच नाहीये. बोल ना, बोल म्हण. बोल बाळा सम्राट, बोल बोल नटसम्राटचा कोणता dialogue डायलॉग म्हण. बोल. म्हण. बोलतो. हा म्हण, ये. बोल. कुणी घर देते का घर या तुफानाला उसमे काय? तुम्ही जरी किती काय म्हणाल तर तो मी नव्हेच उसमे काय? ओ हे काय आहे? नट सम्राट अश्रूंची झाली फुले तो मी नव्हे सगळे एकत्र. बरं तेही सगळं सेम केलं त्यांनी. असं शिकवलं मी तुला. अरे नको ना असं शिकवलंय गधड्या. अहो त्याचं वय लहान आहे हो थोडं. तुम्ही एक काम करा तू आता लहान आहे त्याला थोडं मोठं होऊ द्या ना मग तुम्ही आणा माझ्याकडे. काही काय सांगता? मोठं काय मोठं? गुणी मुलगा आहे हुशार आहे. अरे बघा मला त्याला ऍक्टर बनवायचं आहे. तुम्ही त्याला शिकवा. हो मी शिकवतो पण तो अजून तेवढा कम्फर्टेबल. ऐका त्याला ना सगळं येतं. नवरस वगैरे सगळं येतं त्याला. कोणाला याला? हो मग अहो, लहान आहे ना. अहो नवरस येतात त्याला हो. या वयात. हो. क्या बात आहे. खूप मोठी गोष्ट आहे या वयात नवरस म्हणजे. हो. नाही तर अजूनही काही अभिनेते नवरस म्हटलं की आमरस उसाचा रस असेच विनोद करतात. मलाच काय सांगता? माझेच भोग रोज भोगते. काय? काही नाही काही नाही चांगलं करतोय. नवरस करून दाखव ना. हो का? बर कर कर बाळा नवरस कर. कर ना नवरस. का शिकवलं ना तुला मी. कर बाळा. ते मी थोडासा नवरच झालोय ना. नवरस नर्वस वा अभिनेता होईल की नाही माहित नाही पण स्किट करेल 100. आग लागली तुमच्या तोंडाला. आग लागली मेल्या. अभिनेता कसा रे? अभिनेता झालाच पाहिजे. हे गधडे आम्ही शिकवून तुला कर ना ते. का त्याच्याकडून नको त्या वयात नको ते करून घेत. ऐका माझं तुला थोडं वेळ द्या. नाही वेळ काही नाही. मला त्याला ऍक्टर बनवायचंय कळलं का? हा तुम्ही त्याला शिकवा ना. शिकवा काहीतरी. अहो पण ते तुमचे ते अभिनयाचे प्रकार शिकवा ना. एकतर ते घटक असतात प्रकार नाही अभिनयाचे घटक असतात. बरं. कळलं तुम्हाला? अंगिक सात्विक वाचिक आणि आहार. वाचिक नाही इचिक पिचिक. ते स्पीड मध्ये काय करतात? स्किट मध्ये तो कुठला प्रकार आहे? स्किट मध्ये करतात तो. इचिक पिचिक हा तो प्रकार नाही बाळा तो अभिनयाचा विकार आहे. अभिनयाचं अपचन झालं ना की असं होतं. इथे लक्ष नको देऊस तू. हा असं कसं लक्ष नको देऊ? चांगलं काहीतरी शिकवा. अहो ते हल्ली बाजारात खूप चालतं कळलं का? ते ज्याची गरज आहे ना ते शिकवलं पाहिजे. वेणार का काय तुम्ही बोलताय? नाही ते शिकवा तुम्ही. तुमच्या त्या शिबिरामध्ये कोणी सेलिब्रिटी येणार आहेत का गप्पा मारायला? गप्पा मारायला कोणी येत नाही आमच्या इथे. अरे? हा ही फालतूगिरी होत नाही. आमच्या इथे अभ्यासू लोक येतात शिकवायला. त्यात काही सेलिब्रिटी पण असतात. अहो असं कसं बोलता? एक यशस्वी माणूसच दाखवू शकतो ना आमच्या मुलांना यशाचा रस्ता. मग असं कसं असेल मॅडम? असं नसतं हो. हा एक सचिन तेंडुलकरच दुसरा सचिन तेंडुलकर घडवू शकतो असं नाहीये ना. सचिन तेंडुलकर हा सचिन तेंडुलकर असतो पण त्याच्या मागे त्याचे शिक्षक आचरेकर सर असतात. स्वतःच्या शिक्षकांमध्ये आचरेकर सरांची क्षमता असावी लागते. आणि आचरेकर सर असताना सुद्धा प्रत्येक विद्यार्थी सचिन तेंडुलकर होईल असं नसतं ना. कारण त्या विद्यार्थ्यामध्ये पण सचिन तेंडुलकरची कर्तबगारी असावी लागते. मॅडम तुमच्या मते जरी आचरेकर सर हे यशस्वी नसले तरी ते त्याचे शिक्षक आहेत. आणि एका यशस्वी विद्यार्थ्याचा शिक्षक हा यशा आणि अपयशाच्या पलीकडे असतो मॅडम.
अहो यश अपयशी नंतरची गोष्ट आहे, पण आमच्या इथे आम्ही असे शिक्षक नेमलेत ना जे तुमच्या मुलाला यश मिळवून देतील की नाही हे माहित नाही. अरे देवा. अरे देवा नाही, पण त्याला योग्य तो मार्ग निवडून देतील एवढं नक्की. अहो असं कसं तुम्ही बोलताय? बघा माझ्या मुलाला ना ऍक्टर बनवायचंय, त्याच्यात एक्स फॅक्टर आहे. ए बन्या करून दाखव ना जे तुला येतं ते. कर कर पटकन अहो कर तुम्ही रे. परत तेच करताय मॅडम. एकदा 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 चान्स द्या ना त्याला करून दाखवायला. दाखव मला, बरोबर, उत्तम बरोबर. करतो. कर रे बाळा. हे काय हा अभिनयाचा प्रकार आहे कोणता? अंगिक, वाचिक, भुंगी स्वतः शोधलाय. अहो सर हे तर काय नाही, मला हे पण करता येतं. नाही. बघा आता. काय रे? ओ हे हळू. बापरे. अरे हे अरे हे काय करतोय? हे कसले कवायते करतो? उठ 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 गधाड्या उठ. अहो, काय हात पाय तोडून घ्यायचे का? अहो, उठ उठ अहो, बावळट. मॅडम, ऐका. हे काय हे? अहो, हे कोण शिकवलं तुला? अहो. हे असं पुन्हा करायचं नाही. बावळ दिली कान फाडत. अहो तुम्ही ओरडताय कशाला? तो काहीतरी चांगलं करतोय तर. हे काय चांगलं करतो? अहो मग हे या वयात जमत नाही कोणाला. तुम्ही ऐका माझं ऐका. याला जिम्नॅस्टिकच्या शिबिराला घाला, इथे घालू नका याला. हा खूप पुढे जाईल. ऐका माझं. नाही नाही याला ऍक्टर बनवायचंय मला. तुम्ही काही काही सांगता? नाही नाही याला ऍक्टिंगच करायची. ऍक्टिंग करा गधाड्या. उगाच तुम्ही काहीतरी सांगू नका. मला याला ऍक्टर बनवायचं म्हणजे बनवायचं. याने माझं नाव काढलं पाहिजे. म्हणून तुम्ही तुमच्या अपेक्षा लादणार आहात का त्याच्यावर मॅडम? हा अहो त्याला जे आवडतंय ते करू द्या ना. तो जे चांगलं करतोय ते म्हणजे तो यशस्वी होणारच आहे. आणि 4 लोकांनी तुमचं नाव काढण्यापेक्षा जेव्हा तो स्टेजवर उभं राहून असं म्हणेल की मी आज जे काही आहे ते माझ्या आईच्या सपोर्टमुळे, तेव्हा तुम्हाला त्याचा जास्त आनंद होईल मॅडम. हे लक्षात ठेवा कायम. त्यामुळे असं करू नका मॅडम तुम्ही. आपण ना आपल्या मुलांना जे आवडतं तेच करू द्यावं. असं वाटेल ते करू देऊ नये. नाहीतर मग काय होतं, अशी मौल्यवान मुलं आहेत ना त्यांचं पुढे जाऊन मग निमिष होतो. मग ते असे अभिनय करता करता थकतात, अशी शिबिरं उघडतात. मग एक गोष्ट होते त्याची खूप मोठी, पोटफोड्याश निमिष. हे होत राहतं. मग काय बोलताय तुम्ही मनीचं? मनीचं नाही, पण ते खूप फ्रस्ट्रेशन आहे. जाऊ द्या आता. पण माझं ऐका, याला तुम्ही असं करू नका. याला इथे घालू नका. याला जिम्नॅस्टिकच्या शिबिरात घाला. हा खूप पुढे जाईल मॅडम. तसंही इथे सगळ्यांचीच इच्छा आहे यांनी इथून बाहेर पडावं आणि काहीतरी वेगळं करावं. तुम्ही वेळीच धोका ओळखा. याला जाऊ द्या बाहेर. हा खूप पुढे जाईल. बाळा बाळा आता काय केलं होतंस ते कर एकदा. हा आणि तसाच जा आणि सरांकडून जा डबल धमाका घेऊन ये. हा अरे एवढा कॉन्फिडन्स? आई शपथ रायटरने लिहिले, माझं काही नाही. अरे त्यांनी लिहिलंय शेवट. आता जातील आता. ए बेड्या, ए इकडे. वा 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 जबरदस्त. तुम्ही तिघांनी खूप भारी परफॉर्म केलं आणि खूप छान कॉन्सेप्ट होती आणि खूप छान लिहिलं गेलं होतं स्क्रिप्ट. जाणून घ्या सरपंचांना तुमचा परफॉर्मन्स कसा वाटलाय महेश सर? खूप मजा आली. द होल ॲक्ट वॉज व्हेरी एंटरटेनिंग आणि मला हा कॉन्सेप्ट खूप आवडला आणि पटला देखील. आणि तुमचा हा ॲक्ट बने तू सुपर्ब कॅरी केलास. आणि ऑफकोर्स विशाखा इज विशाखा सुभेदार इज विशाखा सुभेदार. खूप मजा आली. एक्सलंट परफॉर्मन्सेस आणि वेल एक्झिक्युटेड ॲक्ट. थँक्यू सर. अभिनंदन. इट इज अ डबल धमाका. म्हणजे त्याला इथे उलट चालत याची गरज नाही. मी इथून देतो. मंडळी या हास्य मुकाबल्यात वेळ आली आहे कोणतं गाव जिंकलंय हे पाहण्याची. हा निकाल जाहीर करण्यासाठी मी सरपंचांना मंच करण्याची विनंती करते. तर या आठवड्यात कोणत्या गावानं बाजी मारली आहे? सर्वप्रथम मी सोनी मराठीचा अत्यंत आभारी आहे मनापासून. मला इतकी सुवर्ण संधी दिली, इतक्या टॅलेंटेड लोकांचा सरपंच होण्याची संधी दिली. नॉट ओनली दीज पीपल बट पीपल बिहाइंड द कॅमेरा ऑल्सो. Yes. आय एम रिअली ग्रेटफुल टू एव्हरीबडी. द बँड और अब द विनर. येस. अँड द विनर इज खुर्द टीम. हास्य खुर्द ठरलेले आहेत कॉमेडीचे जहागीरदार. तुम्हा सगळ्यांना मी बसण्याची विनंती करते. थँक्यू. मंडळी हास्य जत्रेचं दुसरं पर्व आणि त्यानंतर 2 गावांमध्ये रंगलेला हास्य मुकाबला. या प्रत्येक वेळी
सरपंचांनी सगळ्या विनोदवीरांचं भरभरून कौतुक केलं, त्यांच्या परफॉर्मन्सेसचं कठोर निरीक्षण केलं आणि इनामदारांचं भरभरून कौतुक करताना त्यांना छानशी पुस्तकरूपी भेटसुद्धा दिली. तर सरपंच, तुम्ही आम्हाला दिलेल्या प्रोत्साहनासाठी, अमूल्य मार्गदर्शनासाठी आम्ही देखील तुम्हाला एक छान गोड भेट देऊ इच्छितो. आणि ही भेट आपल्या हास्य जत्रेचा आर्ट डिरेक्टर ऋषिकेश विचारे ह्यानं तुमच्यासाठी बनवली असं म्हणूया. अरे वा. तर मी ऋषिकेशला विनंती करते की त्यानं मंचावर यावं आणि आम्हा सगळ्यांच्या वतीनं ही भेट तुम्हाला त्यानंच द्यावी. ऋषिकेश विचारे. तुमच्या लाडक्या अभिनेत्याचं आणि लाडक्या मित्राचं, लक्षा मामांचं हे चित्र ऋषिकेशनं स्वतः चितारलंय. दिस इज द बेस्ट गिफ्ट गिवन टू मी. थँक्यू व्हेरी मच एव्हरीबडी. थँक्यू सो मच. गॉड ब्लेस अस ऑल. थँक्यू सो मच सरपंच. तुम्ही खरंच दिलखुलास, दिलदार असे आहात आणि आम्ही खूप भाग्यवान आहोत की तुम्ही आम्हाला सरपंच म्हणून लाभलात. थँक्यू, थँक्यू. जोरदार टाळ्या. आणि मंडळी, याच गोड नोट बरोबर कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची. आपली भेट होणार आहे उद्या रात्री 9 वाजता. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा.